नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर विनया पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपला सहभागी तितकाच महत्त्वाचा असतो. तो कसा, तर आपणही एक फोन कॉल करून आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. प्रेक्षको, 84 लक्ष योनींमध्ये मनुष्य योनी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. कारण सुख, भावना, आनंद, लोभ, काम आणि मोक्ष या सगळ्यांची इच्छा आणि इच्छापूर्ती होते ती फक्त मनुष्य जन्मातच. पण हे शक्य होते केव्हा, जेव्हा आपले आरोग्य निरामय असते. प्रेक्षको, आरोग्यम धनसंपदा या वाक्याची खरी किंमत कळते जेव्हा जन्मापेक्षा मृत्यूची किंमत जास्त कळालेली असते. अशा जीवघेण्या आजारात सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते कर्करोगाचं. कर्करोग म्हटला की सर्वसामान्य लोकांच्या भुवया उंचावल्या जातात आणि ज्या व्यक्तीला कर्करोग झाला असेल त्याच्या मनात तयार होते ती सर्वप्रथम भीती आणि मग निराशा. एव्हाना तुम्हाला आजचा विषय कळालाच असेल. अगदी बरोबर, तो म्हणजे कॅन्सर आणि आयुर्वेद. जगात प्रतिवर्षी 5 कोटी मृत्यूपैकी 50 लाख मृत्यू हा कर्करोगाने होते आणि भारताचा विचार केला तर 1 लाख लोकसंख्येमागे 70 जण हे कुठल्या ना कुठल्या कॅन्सरने ग्रस्त आहेत. थोडक्यातच या आजाराची भीती ही समाज मनात पसरली आहे. कॅन्सर म्हणजे मृत्यू असं गैरसमजुती झाली आहे. त्यामुळे या आजाराची भीती दूर होऊन हा आजार होऊ नये म्हणून काय केले पाहिजे, आणि झालाच तर त्यावर प्रभावीपणे सामना करून आपण या आजाराला दूर पळून लावू शकतो का? याशिवाय आयुर्वेद याविषयी काय म्हणते, आयुर्वेदात कोणते उपचार आहेत, या आणि अनेक प्रश्नांवर आज आपण उहापोह करणार आहोत. त्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय कॅन्सरवर ज्यांनी विशेष रिसर्च करून या आजारांमध्ये प्रावीण्य मिळवले आहेत, तसेच आपल्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टरमध्ये तुमचं स्वागत. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत आहेत. 30 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय कोल्हापूर येथेही ते प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथेही ते प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, मतिमंदत्व व क्रिटिकल इलनेसेस या आणि इतर आजारांमध्ये त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. सर, आपल्या कार्यक्रमात आपण सुरुवात तर करतो, पण आत्ताच आपल्याला एक प्रश्न आलेला आहे आणि त्यांनी आपल्याला जीमेलद्वारे कळवलेला आहे. त्यांचं नाव आहे रजनी कोतलवार आणि त्यांनी असं सांगितलं सर, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झालेला होता आणि 3 वर्षानंतर परत तो कॅन्सर वाढला, पण तो हाडांपर्यंत पोहोचला होता. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? कसं आहे, आता भारतीय लोकांना सगळ्यांना माझी अशी एक विनंती आहे, जे कार्यक्रम ऐकतात त्यांच्यासाठी, की कोणताही आजार झाल्यानंतर आपलं भारतीय शास्त्र जे आहे आयुर्वेद ते काय म्हणतं हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा हे आजार होतात, होमिओपॅथिक औषधं, आधुनिक शास्त्राची औषधं, आणि ती चांगली आहे, ती घ्यावीच सुद्धा, परंतु आयुर्वेदाकडे आलेलेच नसतात आणि मध्ये 3-4 वर्ष 10-12 वर्ष तशीच निघून जातात आणि मग पुन्हा तो आजार झाला की मग आयुर्वेदाची आठवण होते. असं शक्यतो होऊ देऊ नका. पहिल्यापासून आयुर्वेद ही जीवनशैली आहे. तुम्ही जीवनशैलीत बदल केले तर असे मोठे आजार तुम्हाला होत नाहीत, आणि झालेले असतील किंवा पुनरुद्भव झालेला असेल तर त्यासाठी सुद्धा चांगली उत्तर मिळतात. आता प्रश्न असा आहे की हे हाडांच्या मध्ये जर ही लागण झालेली असेल आणि हा आजार जर गेलेला असेल तर ह्याचं निदान प्रत्येक वेळेला आयुर्वेदाचं कॅन्सर असंच असेल असं काही नाही आहे. आज आपण विषय तो घेतलेला जरी असला तरी कॅन्सर सदृश अनेक वेगवेगळे आजार आणि निदानं आणि सान्निपातिक म्हणजे तिन्ही दोष वाढलेल्या ज्या अवस्था या शरीरात येत असतात, तर त्यासाठी एक उत्तम औषध आहे. तर त्यांनी घरच्या घरी हे करायला काही हरकत नाही. भल्लात किंवा बिब्बा जो असतो तो फोडून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1 कप दूध आणि 1 कप पाणी घालून ते शिजवायचं आणि नंतर ते गाळून, फक्त दूध उरल्यानंतर ते गाळून तोंडाला थोडंसं गाईचं तूप लावायचं आणि ते प्यायचं. ह्याच्याबरोबर इरमुंगळी घुरूचं नावाचं एक औषध आहे, ते संपूर्ण अंगाला त्यांनी लावण्यासाठी वापरायला पाहिजे. आणि तिक्त क्षीर बस्ती नावाचे बस्ती असतात, जवळच्या वैद्यांच्याकडे तुम्ही जा आणि त्यांच्याकडनं त्या बस्तीचे 3 कोर्स जे आहेत ते 21 दिवसाचे तुम्ही करा. याच्याबरोबर प्राणायामामध्ये कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायाम हे हळूहळू वाढवत तुम्ही 1.5 तासापर्यंत करा. तर हाडामध्ये गेलेल्या या कॅन्सरच्या ज्या गोष्टी आहेत आणि हॉटस्पॉट जे आता पेट स्टडीमध्ये दिसत असतील ते कमी होतील. पण ह्याच्यावर तुम्ही एक लक्षात घ्या की पेट स्कॅन करताना तुम्हाला ग्लुकोजचं इंजेक्शन दिल्यानंतर जिथं ग्लुकोजचं डिपॉझिशन होतं तिथं ती मॅलिग्नन्सी असते असं दिसतं. ह्याचाच अर्थ असा आहे की त्या साखरेवरती हे कॅन्सरच्या ज्या पेशी त्या वाढत असतात. तर तुम्हाला कॅन्सरच्या सगळ्या रुग्णांना आणि एस्पेशली तुम्हाला साखर हे पांढरं विष आहे, तर ते तुम्ही सोडा आणि गाईच्या दुधाचा जास्तीत जास्त प्रयोग तुम्ही पोटात करा. बिब्बा चालू असताना तुम्ही कोथिंबीर आणि ओलं खोबरं पोटामध्ये जास्ती घ्या. म्हणजे आत्ता जो आजार आहे त्याच्यामध्ये खूप चांगलं यश तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे आणि जवळच्या वैद्याचाही सल्ला घ्या.
रजनीताई, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर मिळालं असेल. आपले जे उपचार डॉक्टर सांगतात ते तुम्ही नक्कीच त्याचा अवलंब अगदी पटकन सुरू करा. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. सुधीर बोलतायत अहमदनगरहून. नमस्कार. बोला सर. माझं नाव आहे सुधीर सदाशिव गावडे. माझा प्रश्न असा आहे की ल्युकेमिया हा आजार आहे तो झाल्यापूर्वी समजतं कसं, म्हणजे झाल्यानंतर बी कळत नाही आम्हाला आणि नंतर जेव्हा कळतं हा ल्युकेमिया झाल्यानंतर त्यानंतर पूर्ण ट्रीटमेंट समजत नाही आम्हाला. कशी ट्रीटमेंट पूर्ण करावी? नाही, पण सुरुवात कशी झाली? पहिले खोकला होता, अशक्तपणा होता, ताप आलेला होता? नाही, पहिले ताप होता, नंतर खोकला आला होता. आम्ही सरकारी दवाखान्यात दाखवलं त्यांना. बरं, आपलं वय किती आहे? माझं नाही, वडिलांचं होतं. वडिलांना झाला होता. झालेला होता म्हणजे आता ते हयात नाही आहेत का? नाही. बरं बरं. त्यांचं वय किती होतं जातेवेळी आणि जेव्हा उत्पन्न झाला हा आजार त्यावेळेला? साधारण 52 वर्ष वय त्यांचं. बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. प्रश्न समजला, आपण उत्तर घेऊया. हा, नक्कीच सर. आपण आपला म्हणजे सुधीरजी यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. आपला कार्यक्रम आपण सुरू करायच्या आधीच आपल्याला फोन आलेला आहे. बरोबर आहे. तर कसं आहे, आता प्रश्न त्यांचा ऐकला, वडील त्यांच्या हयात नाही आहेत, पण त्यांचा प्रश्न खूप मार्मिक होता की हे ओळखायचं कसं आधी. तर पहिली गोष्ट म्हणजे वडिलांनाच तो त्रास आहे तर मला तो होईल का अशी एक भीती किंवा मनामध्ये भावना असण्याची शक्यता आहे. पण प्रत्येक वेळेला हे आजार जे आहेत ते अनुवंशिक असतीलच असे नाही आहेत, स्पेशली आता तुमचा जो वडिलांचा आजार होता तो. परंतु कोणताही आजार पण आल्यानंतर भूक झपाट्याने कमी होते, वजन झपाट्याने कमी होते, चेहऱ्यावरचं तेज जे आहे ते कमी होतं, कोणत्याही अवस्थेमध्ये आपल्याला समाधान मिळत नाही आहे, सतत बेचैनी वाटते. असं जर असेल ना तर तो आजार मोठा असण्याची शक्यता खूप असते. तर आयुर्वेदानुसार ह्या ल्युकेमियाचं निदान जे आहे रक्ताच्या कॅन्सरचं ते प्रत्येक ल्युकेमिया असं नसतं. बऱ्याच वेळा शीतपूर्व ज्वर म्हणून रुग्ण येतो आणि त्याला हा मॅलिग्नन्सीचा किंवा हा कॅन्सरचा त्रास असतो, ज्याला आपण लिक्विड कॅन्सर असं म्हणतो. तो बऱ्याच वेळा असं होतं की पांडुरोग म्हणून आयुर्वेदात सांगितलं त्याची लक्षणं याच्यासारखी दिसत असतात. बऱ्याच वेळा शुक्रावृत्त वात नावाचा आजार आहे त्याच्यामध्ये ही लक्षणं दिसत असतात. तर आधुनिक शास्त्राचं निदान जरी कॅन्सर झालं तरी वैद्य तेच निदान करेल असं होत नाही. आणि त्यामुळे वैद्याचं जे निदान आहे त्या अनुरोधाने जर ट्रीटमेंट केली गेली तर जे आजार आत्ता भयावह वाटतात, ज्याची नावं ऐकल्यानंतर सुद्धा लोकांना खूप त्रास होतो, तो तेवढा भयानक नाही असं लक्षात येऊ शकतं. तर तुम्ही कृपा करून सगळ्यांनी एक लक्षात ठेवा की आजाराचं नाव जे आहे ते घेऊन त्याची भीती उरात बाळगायची असं करू नका. कारण विषादो रोगवर्धनानाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. मनाचा विषणपणा आणि आता माझं खरं नाही ही जी भावना आहे ना ही माणसाला जास्ती त्रासदायक देते आणि ती त्याला जास्ती असाध्य बनवते. मनाची ही ताकद खूप मोठी आहे, तुम्ही ती जाणून घ्या आणि त्या पद्धतीने जवळच्या वैद्याचा सल्ला तुम्ही घ्या. नक्कीच सर. तुम्ही इतक्याच सांगितलं की वैद्याचं जे संशोधन असतं त्याच्यानुसार तो आजार वेगळाही असू शकतो. बरोबर आहे. मग सर आयुर्वेदानुसार कॅन्सर म्हणजे काय? बरोबर आहे. आधुनिक शास्त्राचा जो विचार आहे की ॲबनॉर्मल एखाद्या पेशीची वाढ होणं किंवा सेलची वाढ होणं आणि ती अनिर्बंध ज्यावेळेला होते त्यावेळेला तो आजार जो आहे तो कॅन्सर असण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये सुद्धा बिनाईन ट्युमर, मॅलिग्नंट ट्युमर असे भाग पुन्हा त्यांनी केलेले आहेत. पण हे सगळं होत असताना हे विभजनाचं काम जे आहे ते कोण करतं असं आयुर्वेद बघत असतो. त्याच्या मुळापाशी नेहमी आयुर्वेद जातो. आजाराचं मॅनिफेस्टेशन जिथं झालंय तिथं फक्त तपासायचं असं आयुर्वेदात कधीही नसतं. त्याचं मूळ जे आहे ते शोधलं जातं. तर आपण जेव्हा गर्भावस्थेमध्ये तयार होत असतो तेव्हा आपल्याला घट्टपणा येणं ही गोष्ट जी आहे ती पृथ्वी महावतामुळे होते. हे पृथ्वी संहती, आप हा क्लेदयती, तेजः पचती, आकाशम विवर्धयती आणि वायू विभजती असं सांगितलेलं आहे. तर विभजनाचं कोणतंही काम जे आहे ते वातामुळे होत असतं आणि हा वात दोष जो आहे तो मनावरती सुद्धा कंट्रोल ठेवणारा असतो. म्हणजे नियंता प्रणेताचे मनसा असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनाचा संबंध जो आहे तो या आजाराशी खूप जवळचा येतो असं आपल्या लक्षात येतं. धर्म अधर्म या हिशोबाने प्लस काम क्रोध लोभ मोह मत्सर असूया वगैरे ह्या ज्या वाढलेल्या गोष्टी आहेत त्याचा इथं संबंध येतो. त्याच्या बरोबरीनं शरीरातला वात दोष ज्या ठिकाणी तयार होतो पक्वाशयामध्ये, पक्वाशयात तयार होणारे जे गॅसेस आहेत ते म्हणजे वात दोष एवढा कोता विचार तुम्ही करू नका. वायुस्तंत्र यंत्रधरा प्रवर्तक चेष्टानाम उच्चोच्चानाम नियंता प्रणतयाच मनसाम करता गर्भाकृती असे त्याचे इतके वेगवेगळे गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि हे कॅरेक्टरिस्टिक किंवा हे काम करणारी जी शरीरातली गोष्ट आहे ती म्हणजे वातदोष आहे. तर त्या वातावरती जर कंट्रोल ठेवलं गेलं, त्याच्यासाठी बस्ती चिकित्सा केली, रोजच्या रोज अंगाला तेल लावलं गेलं तर प्रिव्हेन्शन मॅनेजन्सचं जे आहे ते खूप उत्तम पद्धतीने आपण करू शकतो. आणि म्हणून दिनचर्या अध्यायामध्ये पहाटे लवकर उठण्यापासून अंगाला तेल लावण्यापर्यंत आणि खाणं कसं करावं ह्याच्यापासून वागावं कसं सदवृत्त इथपर्यंतच्या गोष्टी सांगितल्या त्या एवढ्यासाठीच की माणसाला दुर्धर आजार होऊ नये आणि धर्म अर्थ काम मोक्ष याची प्राप्ती व्हावी. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही नुसतंच आपलं खाणं नाही तर वागणं सुद्धा आपलं खूप गरजेचं असतं आणि या सगळ्यांवरच आपला मनावर परिणाम होतो आणि मनाच्या
परिणामामुळेच आपले मनोकायिक आजार हे वाढत असतात. डॉक्टर, आपण चर्चा तर करतोच, पण आयुर्वेदाचं तुम्ही सांगतात, पण लक्षणं जी असतात, बऱ्याच वेळेला आजार हा आतून येत असतो आणि त्याची लक्षणं कुठेतरी खुणावत असतात, आपण त्याला नजरअंदाज करतो. तर असे काही छोटे छोटेसे अशी लक्षणंही काय असतात? कसं आहे की स्वस्थ कसे आहे हे पहिल्यांदा बघणं तेवढ्याशी गरजेचं आहे. आपली भूक चांगली असेल, आपल्या शरीरातले दोष धातू मला जे सम असतील, आपलं मन आणि जीवात्मा जो आहे तो प्रसन्न असेल, तर मनुष्य जो आहे तो उत्तम आहे किंवा तो स्वस्थ आहे असं म्हटलं जातं. समदोषाः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थितभिधीयते, असं तो याच्यासाठी एक सूत्र सांगून ठेवलेलं आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त हे बिघडलं की अनेक आजार उत्पन्न होतात. तसंच मॅलिग्नन्सीची सुरुवात शरीरामध्ये झाल्यानंतर ही गोष्ट घडत असते. पण ही एकाच दिवसात घडणारी अशी डे नाईट प्रोसेस नाहीये. काही आजार असे आहेत, रक्ताचा कॅन्सर जो आहे तो असा बऱ्याच वेळा बघायला मिळतो की झपाट्याने त्याची संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी ती वाढत असते. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की आपली भूक कमी व्हायला लागते, वजन कमी व्हायला लागतं, कपडे जे आहेत ते लूज व्हायला लागतात असं लक्षात यायला लागतं. कोणत्याही अवस्थेमध्ये आपल्याला चैन पडत नाही, बेचैनी उत्पन्न होते, थकवा प्रत्येक गोष्टीचा यायला लागतो, एखादी विशिष्ट सिस्टीम जी शरीरातली आहे त्याचं काम जे आहे ते कमी पडायला लागतं, चामखीर असेल तर त्यात बदल व्हायला लागतात, शौचाला रक्त पडायला लागतं, असं त्या अवयवाशी संबंधित जी लक्षणं आहे ती शरीरामध्ये यायला लागतात. आणि त्याची जर तपासणी केली गेली नाही आणि जवळच्या वैद्याकडे जर जाऊन तपासलं नाही तर मग तो आजार नंतर रुद्ररूप धारण करून पुढे येतो असं लक्षात येतं. आयुर्वेदानुसार कोणताही आजार हा ज्या वेळेला त्रिदोषात्मक म्हणजे वात पित्त कफ हे तिन्ही वाढून उत्पन्न होतो त्यावेळेला तो मॅलिग्नंट म्हणजे समथिंग सिव्हिअर अशा पद्धतीचा असतो. आणि त्या प्रत्येक आजाराच्या या सान्निपातिक अवस्थेचा विचारच वैद्य जो आहे तो कॅन्सरच्या बाबतीत करत असतो. कारण कॅन्सर असं नुसतं वैद्यांनी सांगणं आणि कॅन्सर असतं डॉक्टरांनी सांगणं याच्यात हा एवढा मोठा फरक आहे. त्यामुळे कोणतंही निदान तुमचं आधुनिक शास्त्राचं झाल्यानंतर तेच निदान वैद्याकडे गेल्यानंतर होईल असं नसतं. आणि त्यामुळे त्या पद्धतीची शहानिशा किंवा केस टेकिंग आणि हिस्ट्री टेकिंग जे आहे ते वैद्य करतात त्याला चिकित्सक म्हणतात. चिकित्सक याला मराठीमध्ये शिवी येते खरं म्हणजे किती प्रश्न विचारून तो भंडावून सोडतोय. पण हे इतके प्रश्न विचारल्यानंतर एका निदानाप्रती येणं आणि तसं झाल्यानंतर ते निदान जे आहे त्याच्यानुसार चिकित्सा करणं हा भाग केल्यानंतर तो आजार जो आहे तो तितका सिव्हिअर राहत नाही. म्हणून ते प्रश्न विचारले जातात. म्हणजे अगदी बरोबर, 2-4 गोष्टी योग्य आल्यात म्हणून आपण त्याला कॅन्सर म्हणू तर हे चुकीचं होऊ शकतं. कारण ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. आपल्याला फोन आलेला आहे, संजय बोलतात वाशीहून. नमस्कार संजयजी. हा मॅडम, मी संजय भगत वाशीहून बोलतो. तर मला मुलगाचा त्रास आहे तर त्याच्यापासून कॅन्सर उत्पादन होईल म्हणतात. बरं, तुमचं वय किती आहे संजयजी? माझं वय आता 40 वर्ष आहे मॅडम. बर, आणि केव्हापासून त्रास आहे तुम्हाला? झालं समजा 12 महिने झाले सर. बर, आणि वजन कमी होत चाललंय असं काय आहे? नाही, वाढत चाललं वजन तर. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपण विशेष टिप्स देतो. हे टिप्स तुम्ही अवलंबू शकता आणि त्यामुळे तुम्हाला कळू शकतं की आपलं नक्कीच आपलं आयुर्मान हे कसं वाढवलं पाहिजे. बघूया आजच्या टिप्स. 40 वर्षानंतर सकाळी एकदा जेवून संध्याकाळी फक्त गाईचे दूध किंवा भाजके अन्न घेतल्यास मनुष्य निरोगी होऊन दीर्घायुषी होतो. केवळ पहाटे 3:30 ते 5:30च्या दरम्यान उठल्याने आणि रात्री लवकर झोपल्याने पाठांतराचा अभ्यास, योग साधना, कामे पूर्ण होणे आणि दीर्घायुष्य यांची प्राप्ती होते. आपल्याला फोन आलेला होता सर, संजय यांचा होता आणि त्यांनी वाशिमवरून फोन केलेला. त्यांना काय सांगायचं? आता कॅन्सरची भीती कुणीतरी त्यांना घातलेली दिसते आणि बऱ्याच वेळा असं होतं की रक्त पडतंय असं म्हणताना काहीतरी विचित्र घटना शरीरात घडत असेल की काय असं पेशंटच्या मनामध्ये सुद्धा भीती येऊ शकते. परंतु मुळव्याधीसारखे जे प्रकार आहेत त्याच्यातले 100पैकी 95 प्रकार जे आहेत ते औषधांनीच कमी होऊ शकतात. तर त्यांनी अभयारिष्ट नावाचं औषध जे आहे ते रोज रात्री झोपताना 4 चमचे घ्यावं. टब बाथ किंवा सीट्स बाथ गरम पाण्यामध्ये बसायचं अशी प्रक्रिया त्यांनी लगेच सुरू करावी. आणि त्याच्याबरोबरीनं हिरड्याची किंवा हरितकी चूर्ण जे आहे ते रात्री झोपताना 1 चमचा घ्यावं. त्याच्याबरोबर आर्शकुठार नावाच्या गोळ्या विकत मिळते, जवळच्या वैद्याकडनं तुम्ही त्या आणू शकाल. आणि ती एक गोळी दोन्ही जेवणाच्या सुरुवातीला ताकाबरोबर ती तुम्ही 3 ते 4 महिने घ्या की तुमचा आत्ताचा त्रास आहे तो हा नक्की कमी होईल. पण तरीसुद्धा मनातली भीती तुम्हाला जर काढायची असेल तर CA-125 नावाची एक टेस्ट असते ट्युमर मार्करची, ती तुम्ही करून घ्या आणि जवळच्या सर्जनला एकदा दाखवून ठेवा. पण सर्जनचा धर्म काय आहे? कापणं. त्यामुळे तोही सल्ला तसाच देईल, आधी तुम्ही 3 महिने ही औषध घ्या आणि नंतर या गोष्टी करा. वजन कमी होतंय, खूप रक्त पडतंय, पंडुरोगासारखी अवस्था उत्पन्न झाली आहे, भूक लागत नाहीये, चुंबळ मुळव्याधीची जी आहे ती बाहेर येते, रक्ताच्या चिळकांड्या उडत आहेत,
असं जर काय असेल जांघेमध्ये गाठी वगैरे लागतायत तर मग तो आजार आणखी भयानक असण्याची शक्यता असते. फोनवरनं आपण एवढंच तुम्हाला सल्ला देऊ शकतो आणि जवळच्या वैद्याचा तुम्ही जरूर सल्ला घ्या. सर, तुम्ही मगाशी असं सांगितलं होतं की भूक कमी होणं, पण कॅन्सरचे इतके प्रकार आहेत, त्याच्यामध्ये हे लक्षण किंवा जठराग्नी म्हणतात आपण, प्रदीप्त होणं, हे लक्षण खरंच खूप महत्वाचं आहे. अगदी महत्वाचं आहे. आणि रोगा सर्वेपी मंदग्नो सूत्रा मुद्राणीच्या असं आयुर्वेदामध्ये एक सूत्रच आहे. जलोदर नावाचा जो आजार आहे, उदर जे आहे ते नक्की अग्निमांद्यातून उत्पन्न होतं आणि इतर सगळे आजार जे आहेत ना ते सुद्धा मंदाग्नीमुळे उत्पन्न होत असतात. आपण जे अन्न खातो आणि ते पचल्यानंतरचे जे शरीरातले आहार रसातून उत्पन्न होणाऱ्या जे गोष्टी आहेत किंवा धातू आहेत ते जर व्यवस्थित उत्पन्न होईना झाले तर त्याचं कारण काय असणार आहे? आम नावाचा एक चिकट पदार्थ आपल्या पोटामध्ये भूक नसताना अन्न खाल्ल्यानंतर तयार होतो किंवा अन्न व्यवस्थित खाल्लेलं आहे आणि ते पचलेलं नसेल तर तो तयार होतो. आणि हा आम जो आहे तो आम दोषम महाघोरम वर्जयित विष संज्ञकम असं म्हटलेलं आहे. विषासारखा त्याचा परिणाम येतो आणि मग शरीरात तो ॲब्झॉर्ब झाल्यानंतर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सगळे धातू जे आहेत ते खराब व्हायला लागतात. आणि असं जेव्हा निरंतर होत राहतं त्याच्याबरोबर इतर कार्यकारण मीमांसा त्याची जी आहे ती जर आपण बघितली तर मग सगळेच आजार जे आहेत ते त्यातनं उत्पन्न होत असतात. आम हा एक प्रमुख व्याधी घटक आहे. पण अग्निमांद्य हे अनेक आजारांच्या मध्ये लक्षण म्हणून असतं. पण सततच अग्निमांद्य, वजन कमी होतंय, भूकच लागत नाहीये असं व्हायला लागल्यानंतर निश्चित आणि निश्चित 2-3 आजार जे आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. त्याच्यामध्ये कावीळ आहे, ज्वर म्हणजे अंगातला चोरटा ताप जो आहे तो आहे आणि मॅलिग्नन्सी किंवा कॅन्सर होणं हे होऊ शकतं. व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी असताना असं बऱ्याच वेळा होऊ शकतं. षड्रसात्मक आहार नसेल, मोनोटोनस खाणं होत असेल तरी होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार वैद्याकडे गेल्यानंतरच तो ती शहानिशा करणार आहे की कशामुळे याला हा त्रास होतो. पण अग्निमांद्य हे लक्षण नक्की खूप दिवस टिकल्यानंतर भयावह आजारातच द्योतक असतं. म्हणजे 5 ते 6 किलो तरी वजन कमी होत असेल, झपाट्याने होत असेल, कमी कालावधीत होत असेल तर नक्कीच त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपल्याला एक फोन आलेला आहे. अरविंद बोलतायत आपल्याशी पनवेलहून. नमस्कार अरविंदजी. हॅलो. हा हा बोला. नमस्कार. आमच्या वडिलांना घशाचा कॅन्सर होता. आम्ही किमो आणि रेडिएशन घेतलं. त्याला 3 महिने झाले आणि आता आयुर्वेदिक पण घेतोय आणि गाईचं दूध घेतोय उपाशीपोटी. तर याच आणि गोमूत्र घेतोय सकाळी. आणि आता यापुढे कसं दिनचर्या ठेवायची आणि पुढे काय आयुर्वेदिक औषध घेता येईल का? आम्ही आता आयुर्वेदिक औषध पण घेतोय पण तरी. बरोबर, चांगला प्रश्न आहे हा. धन्यवाद. फक्त त्यांचं आता आयुर्वेदिक औषध सुरू आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण आयुर्वेदाची जी तत्व आहे त्याच्यानुसार तो वैद्य नक्कीच औषध देत असणार आहे. परंतु गोमूत्र आता त्यांनी जो शब्द सांगितला तर गोमूत्राचा वापर आता करत असताना ते तीक्ष्ण, उष्ण आणि क्षारीय असं असल्या कारण शरीरातला शुक्र धातू कमी करतं. त्यामुळे ते न घेता गाईचं दूध आता चालू आहे ते खूप उत्तम उपयोगी आहे. ह्याच्यामध्ये एक रसायन चिकित्सा नावाचा भाग आयुर्वेदामध्ये असतो आणि तो त्यांनी करणं आणि मायक्रोबायोटिक फूड म्हणून जो प्रकार आहे तो आयुर्वेदातला करणं आणि त्याच्यावरून इको मेडिसिन अशा 3 गोष्टी ज्या आहेत त्या या रुग्णाच्या बाबतीत वापराव्यात असं वाटतं. घशाच्या कॅन्सरसाठी अतिशय उत्कृष्ट वनस्पती म्हणजे बिब्बा किंवा भल्लातक आहे. तो सुद्धा तीक्ष्ण उष्ण आहे. म्हणून बिब्बा साक्षात न वापरता बिब्ब्याच्या पानांचा रस जो आहे तो सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला तूप घालून जर घेतला गेला तर घशाच्या कॅन्सरसाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. राळेचं औषध म्हणून एक आहे. तर राळेची पावडर जी आहे ती दोडक्याच्या रसावरती पोटात घेणं हा प्रकार जो आहे ना तो आताच्या घशाच्या मॅलिग्नन्सीसाठी खूप चांगला उपयोगी पडण्यासारखा आहे. त्रिकटू चूर्ण म्हणून जे आहे ते तोंडल्याच्या रसावर जर घेतलं तर गिळता न येणं ही प्रक्रिया जी आहे ती उत्तम पद्धतीने कमी करता येते. तुम्ही असं लक्षात घ्या की घशाच्या कोणत्याही आतल्या रचनेचा जरी मॅलिग्नन्सीचा भाग जरी असला ना तर त्याला असलेला जो सप्लाय आहे मज्जातंतूंचा तो कुठून झाला हे बघणं खूप गरजेचं असतं. आणि पाठीच्या मणक्यावरती बऱ्याच वेळा औषधी दिली जात नाहीत असं होतं. तर बांबूंच्या पानांचा रस जो आहे तो वेखंड आणि त्याच्यावरून ओली हळद याचा लेप जो आहे ना तोही त्यांनी त्यांच्या वडिलांना सुरू करायला काही हरकत नाही आहे. आणि केवन किंवा महामायुरिक घृत नावाचं एक तूप आहे ते सकाळी रसायन काळी म्हणजे पहाटे उठल्यानंतर जर त्यांनी 30 ग्रॅम एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली खायला आणि जेव्हा मग त्याला भूक लागेल त्यावेळेला फक्त दूध भात मीठ न घातलेला खायचा. अशा पद्धतीची जर दिनचर्या त्यांनी आखली ना तर आत्ताचा त्यांचा जो त्रास आहे तो आहे तिथं थांबू शकतो. बिब्ब्याचा क्षीरपाक नावाचं औषध आहे ते जर संध्याकाळी घेतलं तर मेटास्टेसिस ऑफ मॅलिग्नन्सी जी आहे कॅन्सर पसरण्याची प्रक्रिया ही खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येते असा अनुभव आहे. बरोबर आहे. आपल्याला फोन आलेला आहे पुढचा. प्रमोद बोलतायत सोलापूरहून. नमस्कार प्रमोदजी. हॅलो. हॅलो. बोला. मला हेपेटायटिस बी कावीळ आहे आणि लिव्हरचा कॅन्सर सांगितलेला आहे. त्यासाठी काय उपचार घेऊ शकतो?
लिव्हरचा तुकडा काढून तपासलेला आहे काय? फायनल ऍस्पिरेशन वगैरे झालंय का? पीसी काढून तपासलेले आहेत बायोप्सी मार्फत. बरं बरं. ते केव्हा झालेलं आहे इथे? साधारण 3 महिने झाले आता. 3 महिने. आणि आता तुमचे कावीळचे वगैरे रिपोर्ट्स हे नॉर्मल आहेत का कावीळ आहे तुम्हाला? कावीळ आहे अजून, पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे. बरं. आणि भूक वगैरे व्यवस्थित आहे आता? भूक सध्या लागते व्यवस्थित, परंतु खाल्ल्यानंतर थोडं पचन वाटतं आणि केव्हा केव्हा पोटात दुखतं थोडं थोडं नॉर्मल. बर बर. आता तुमची डॉक्टरांची औषधं सुरू आहेत? माझ्या फोन कट झालेला आहे काही. तर त्यांचं आत्ताचं प्रकरण बघता हेपॅटायटिस बी मधून त्यांना लिव्हरचा कॅन्सर अशी एकंदरीत पॅथॉलॉजी दिसते तिथे. आणि हे बऱ्याच वेळा असं दिसतं की उसाचा रस बाहेर पिणं, बाहेरचं पाणी घेणं किंवा बाहेरचे फळांचे रस घेणं, गाडीवरचे रस, खालनं गटार वाहत असताना वरती ती हातगाडी असते तिथले रस घेणं. तर लोकांच्या हे लक्षात येत नाही की आपण किती मोठ्या आजाराला त्यातनं बळी पडू शकतो. तर आता झालेला आजार लिव्हर हे शरीरातलं चेकपोस्ट आहे. प्रत्येक गोष्टीचा त्याचा बॉडी फिजिओलॉजीचा संबंध हा यकृताशी येत असतो. तर यकृताचं महत्वाचं आयुर्वेदातलं जे प्रकरण आहे ते इथे लक्षात येणं गरजेचं आहे. यकृत हे रक्ताचं मूलस्थान म्हणून सांगितलं, यकृत आणि प्लीहा. आणि आपल्या शरीरातल्या यच्छयावत प्रत्येक गोष्टीमध्ये रक्त हे उपादान कारण असतं. म्हणजे परमेश्वराला रक्त एवढं वापरायला लागलेलं आहे मनुष्याचं शरीर तयार करताना की प्रत्येक अवयवामध्ये त्याला रक्ताचा वापर करून घ्यायला लागलेला आहे. हे लक्षात जर घेतलं तर ह्या आजाराचा सर्वंकष संपूर्ण शरीरावरती दूरगामी परिणाम येतो. तर त्यांनी पहिल्यांदा काय करायला पाहिजे तर गाईचं दूध जे आहे त्याच्यावरती राहायला सुरुवात करायला पाहिजे. आणि इतर वेळेस भूक जर लागली तर साळीच्या लाह्या ज्या असतात त्या पोटामध्ये घ्यायला पाहिजे. संजीवनी वनस्पती नावाची एक वनस्पती जी आहे ती भीमाशंकरच्या जंगलामध्ये मिळते. पुण्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वैद्यांच्याकडे मिळेल. तर त्या वनस्पतीचं चूर्ण किंवा रस हा पोटामध्ये तुम्ही जर घ्यायला सुरुवात केलात इको मेडिसिन या पद्धतीने तर यकृताच्या कॅन्सरसाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. पण हे होत असताना हेपॅटायटिस बी जो तुमचा आहे त्याचा परिणाम हा निरंतर पुन्हा येतच राहतो. तर त्याच्यासाठी जी औषध आहे त्याच्यामध्ये रात्री झोपताना निशोत्तर चूर्ण म्हणून जे आहे ते तांदळीच्या रसावरती घ्यायचं. म्हणजे चवळीची भाजी जशी असते तशी ती भाजी असते आणि त्याच्या पानांच्या रसावरती ते घेणं उपयोगी आहे. अस्थिविद्रदीचा लेप नावाचं एक औषध आहे ते यकृताच्या बाजूला लावणं हे खूप गरजेचं आहे. आणि कवठापासून तयार केलेले जे औषध आहे ते दोन्ही जेवणाच्या नंतर किंवा दुधानंतर घेणं हे खूप गरजेचं असतं. तर ही प्रक्रिया त्यांनी सुरू करावी. स्नफ बॉक्स जे आहे उजव्या हाताची त्या ठिकाणी हळकुंडाने अग्निकर्म करणं असा एक प्रकार जो आहे तो ह्या आजारासाठी खूप उपयोगी पडतो. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही हा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याचा पाठपुरावा करा. हे होत असताना तुम्ही कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायाम जास्तीत जास्त करा. तुमच्या शरीरातल्या रक्तामध्ये जेवढा ऑक्सिजन जास्तीत जास्त येईल तेवढा कॅन्सरच्या पेशी ह्या लवकर मरत असतात. साखर जी आहे ती कमीत कमी घ्यायची, दूध जास्ती घ्यायचं, प्राणायाम जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ 40-40 मिनिटं करायचे आणि ते हळूहळू वाढवत नेऊन करायचे. तज नाही अशा योग शिक्षकाकडे समजून घेऊन ते करायचे. त्याच्या आधी यम आणि नियम असतात तेही पाळायचे म्हणजे त्याचा पूर्ण परिणाम आपल्याला येतो आणि मग हे आजार जे आहेत ते एवढे भयावह वाटत नाहीत. तर हे तुम्ही त्वरा करून करायला पाहिजे कारण हा आजार जो आहे तो तासागणती ह्याची संप्राप्ती बदलू शकतो. बरोबर आहे. म्हणजे नुसते प्राणायाम करण्याने तर आरोग्यच नाही वाढत, तर ह्या जेव्हा आपल्याला हे आजार होतात तर त्या आजारांमधून आपण बरं होण्याची ताकद आहे प्राणायामामध्ये. बरोबर आहे. सर तुम्ही मगाशी सांगताना असं म्हणाला की रसायन चिकित्सा बरोबर ती काय असते सर? कसं आहे आपल्या शरीरामध्ये आपलं आरोग्य चांगलं टिकून तरुण पण टिकवण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ज्या गोष्टीमुळे होते त्याला रसायन म्हणतात. रसायन म्हणजे केमिकलचा काहीही इथं काडीचा संबंध नाही. आपल्याला इतकं आता हल्ली झालंय प्राणवायू असं म्हटलं की ऑक्सिजन, पण आयुर्वेदात प्राण याचा शब्दाचा अर्थ वेगळा असतो. कारण लहानपणून जे शिकलेलं आहे लहानपणापासून तुम्ही जे शिकलेलं आहे ते थोडं बाजूला ठेवून ही आयुर्वेदाची लेक्चर्स ऐकत चला आणि त्या वैद्याला तसे प्रश्न विचारत चला. तर रसायनाचा अर्थ असा आहे की रस रक्तादे इयंते इति रसायनम असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या फलश्रुतीमध्ये असं सांगितलं की दीर्घमायू स्मृती मेधा आरोग्यम तरुणम वया स्वभावर्ण प्रबोधाय देहेंद्रिय बलोम परम अशा पद्धतीचं वर्णन त्याचं केलेलं आहे. तर तुम्ही या गोष्टी खायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या शरीरात नवचैतन्याचा आविर्भाव होतो. संपूर्ण शरीरातले जे घटक आहेत ते उत्तम पद्धतीचे तयार होतात आणि आयुष्य आहे ते आहे तिथं रोधलं जातं. म्हणजे 4 मित्रमैत्रिणी तुम्ही आहात आणि एक जण तुम्ही फक्त रसायन सेवन करत असाल आणि 4 वर्षांत जर तुम्ही भेटलात तर तुम्ही आहे तसे राहिलेले असतात आणि बाकीचे लोक त्या मानाने थकलेले असतात. हा रसायनाचा परिणाम जो आहे तो प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट ही गिनीपिगवरती किंवा कुत्र्या मांजरावरती तपासायला पाहिजे असं नाही, आपण आपल्यावरती तपासू शकतो. तसं हे प्रकरण आहे. हे आत्ता का करायचं तर आपल्या शरीरामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय अशा 3 ज्या पेशीच्या अवस्था असतात सेलच्या अवस्था असतात त्यातली स्थिती ही अवस्था जेवढी आपण प्रोलॉंग करू तेवढं आयुष्याचं वर्धन होणार आहे. आणि ही गोष्ट च्यवनप्राशसारख्या रसायनांनी शक्य आहे. ब्राह्म्य रसायन, इंद्रिय रसायन, खूप अगसी रसायन, वसिष्ठ रसायन अशी कित्येक रत्न जी आहेत ना ती आयुर्वेदामध्ये आहेत आणि तुमच्या प्रकृतीनुसार वैद्याच्याकडे ती मिळू शकतात. बऱ्याच औषधी छान छान कंपन्या ते बनवतात सुद्धा, फक्त तो घेण्याचा विधी आपल्याला माहीत नसतो. त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा तर तुम्हाला उत्तम पद्धतीचं आरोग्य मिळेल आणि
आणि हे मोठे आजार असतील तर ते निघायला शरीरातनं सुरुवात होईल. नक्कीच सर, तुम्ही अगदी छान सांगतायत आम्हाला आणि इतकी चांगली उपचार पद्धती आपल्याला समोरच मिळते. आपल्याला फोन आलेला आहे. राम प्रभू बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हॅलो, बोला. हॅलो, हां बोला. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. हां नमस्कार. मी रामप्रभू मंजुराव गुट्टे, औरंगाबाद. मला फ्युचीला झाला होता हं. आणि विचारा. बोला. माझं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर काही दिवस बरं वाटलं, पण ते जेवण केल्यानंतर छातीपाशीच राहते अन्न आणि टॉयलेट होत नाही. बर. आणि ऑपरेशन झालं ते फिश्युलाचं झालं का, भगंदराचं? फ्युचीलाचं झालं. बर बर बर, ठीक आहे. अच्छा. आणि इतर काही त्रास आहे? कॅन्सरच्या संदर्भात काही त्रास नाही आहे ना? तर ते काही समजायला लागत ना, छातीपाशी जळजळ होतं त्याचं. बर, ठीक आहे. तुमचं वय किती आहे राम? माझं 32. 32. लहान मुलांची बुद्धी वाढवायची असेल तर काय करायचं, किंवा हट्टीपणा कमी करायचा असेल तर काय करायचं, असे प्रश्न पडत असतील ना, त्यासाठी नक्कीच बघा ही टिप्स. पिंपळाच्या पानावर सुट्टीच्या दिवशी, शक्यतो रविवारी, सकाळी भात आमटी गाईचे तूप खाल्ल्यास लहान मुलांची बुद्धी, स्मृती व एकाग्रता वाढून हट्टीपणा कमी होतो. सोनामुखी चूर्ण रोज रात्री कोठा साफ होईल इतके ताकाबरोबर घेतल्यास सुटलेले पोटही कमी होते. नक्कीच सर, ह्या टिप्सचा आम्हाला उपयोग होईलच. आपल्याला खूप फोन येतात आणि आपली चर्चा थोडीशी राहते. सर, राम प्रभू यांचा फोन होता आणि ते आपल्याला सांगत होते. काय त्यांना फिश्युलाचा त्रास होता. तो शौचाच्या मार्गात होणारा आजार आहे. पण तिथं जर अडथळा कोणत्याही गोष्टीचा आला, कृमींचा आला, मूळव्याधीचा आला, फिश्युलामुळे तिथं जर ऑपरेशन नंतर जर स्ट्रिक्चर तिथं आलेलं असेल तर उदावर्त नावाचा एक आजार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये छातीशी संबंधित किंवा हृदयाशी संबंधित लक्षण येतात. तसं त्यांना हार्ट बर्न हे लक्षण जे आहे ते मला वाटतंय. आणि त्याचा अर्थार्थी संबंध साक्षात जो आहे तो इतर कोणत्या हृदयाच्या आजाराशी असेल असं नाहीये. तर अजमोदा किंवा ओव्याची पावडर जी आहे ती पाव चमचा बदामाबरोबर त्यांनी जेवणानंतर खायला सुरुवात करावी. आणि हरितकी चूर्ण जे आहे ते रात्री झोपताना मनुकांच्या काढ्यावर किंवा मनुकांच्यावरती खायला सुरुवात करावी. ह्याच्याबरोबरीनं शीतली आणि शीतकारी असे 2 प्राणायाम करावेत. छातीमध्ये जर कळा येत असतील तर वय 32 आहे, त्यामुळे फारशा तपासण्या आता करायची काय फारशी गरज नाहीये. पण मोहरी जी आहे ती पाण्यामध्ये कुटून ती छातीवरती लेप 1-2 मिनिटं ठेवून जर काढला तर त्यांचा हा त्रास कमी होईल. फिश्युलासाठी मात्र त्यांनी एक गोष्ट नक्की करावी की श्लेष्मांत किंवा भोकर नावाची जी वनस्पती आहे त्याच्या सालीचं गंध त्यांनी पोटात घ्यावं. दोन्ही जेवणाच्या सुरुवातीला ते मधातून त्यांनी घ्यायला सुरुवात करायची आणि कपालभाती प्राणायाम करावा. नक्कीच. आपल्याला आपल्याशी पुढचा फोन आलेला आहे. संपर्क साधतायत आपल्याशी. संजय बोलतायत धुळे इथून. नमस्कार संजयजी. हॅलो, मॅडम. बोला. मॅडम नमस्कार. मी धुळ्याहून बोलतोय. आमच्या वहिनीला कॅन्सर झालेला आहे गर्भपिशवीचा. तर आयुर्वेदिक उपचार केले आम्ही, परंतु ते औषधं घेतो की ते पचत नाही त्यांना. बर. कोण येत होते आणि पोटात दुखतं, खूप त्रास होतो. वय किती आहे तिचं? वय 45. आणि ऑपरेशन झालेलं आहे का तिचं? नाही, ऑपरेशन नाही झालेले. रेडिएशन वगैरे किंवा केमोथेरपी वगैरे झाली आहे का? सुरू आहे केमोथेरपी झालेली आहे. आणि रेडिएशन वगैरे काय केलेलं होतं? डॉक्टरने ऑपरेशन का केलं नाही? होत नाही म्हणून सांगितलं का? होत नाही म्हणून सांगितलं. ती जातीचा कॅन्सर येतो आणि मूत्रपिंडाची हो. बरं 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 बरं, ठीक आहे. धन्यवाद संजयजी. सर काय सांगा? कसं आहे, ही खूप कॉम्प्लिकेटेड केस दिसते आणि स्प्रेड सुद्धा बराच आहे असं दिसतं. इलियमवरती आणि बोनमध्ये सुद्धा किंवा यकृताच्या बाजूलाही गेलेले दिसते. ते मूत्रमार्गात तर आहे असं दिसतंय. तर आता ऑपरेशन करून फारसा फायदाही व्हायचा नाही. परंतु तरी आशा सोडून चालणार नाही आणि 50च्या आत वय आहे तर काही प्रयत्न करता येतात. तर दुधावरती राहण्याचा प्रयोग जो आहे तो त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे फक्त गाईचं दूध प्यायचं आणि साडीच्या लाह्या ज्या आहेत त्या खायच्या, असं त्या करू शकतात. आणि ह्याच्याबरोबर केवन नावाचं एक औषध आहे. म्हणजे याच्यात चंदन नावाची एक वनस्पती आहे, केशर असतं, डिंक असतो आणि शतावरी आणि अश्वगंधा हे तुपावरती परतून तयार केलेले एक औषध आहे. ते रोज सकाळी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती घ्यायला सुरुवात करावी. तर त्यांच्या ह्या आजारांमध्ये आता कमतरता येऊ शकते. याच्या बरोबरीने बस्ती चिकित्सा नावाची एक चिकित्सा आहे. म्हणजे गुदमार्गातून काही औषधाचे काढे पोटामध्ये देता येत असतात. तर त्याच्यामध्ये अक्रोड जे आहे त्या अक्रोडाचा काढा तयार करून त्याच्यात तिळाचं तेल घालून जर बस्ती दिला गेला तर वेदना उत्तम पद्धतीने कमी येतात. आणि आतड्यामध्ये जर त्याचा स्प्रेड असेल ना तर तोही या रुग्णांच्या बाबतीत कमी येऊ शकतो. याच्याबरोबरीने अस्थिविदरदीचा लेप नावाचा एक लेपाचं औषध आहे. आणि ईरमुंगली नावाची एक मी वनस्पती आणलेली आहे. त्या वनस्पती माझ्यामध्ये आता काही दाखवूया की ज्या या रुग्णाला उपयोगी पडतील. तर त्याचंही आपण वर्णन बघूया. नक्कीच.
सरांनी आत्ताच सांगितलं इरमुंगळी याशिवाय सर बऱ्याच वनस्पती आणत असतात. हे औषधी वनस्पती असतात, ते आपण ओळखायला लागलोही आहोत आणि त्यांचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही पटकन आपल्या आरोग्य वहीत नोंद करून घ्या. बघूया हे इरमुंगळीचे फायदे. ही इरमुंगळी नावाची वनस्पती आहे. तुम्हाला सगळ्यांना ही शेताच्या बांधावरती तुम्ही बघितलेली असेल, मोगली एरंड असंही म्हणतात. आणि याला जी बोंड येतात त्याच्यामध्ये तेल भरपूर असतं त्याच्या बियामध्ये आणि मशालीसारखा या गोष्टीचा वापर केला जायचा. याचं पान तोडल्यानंतर पुरुषाच्या सिमेंटसारखं याच्यामध्ये एक द्रव असतं आणि ह्याचा वापर तुपाच्या स्वरूपात आयुर्वेदाने केलेला आहे. याचं सिद्ध केलेलं तूप जे आहे ते संपूर्ण अंगाला जर लावायला सुरुवात केली, रोज सकाळी आणि संध्याकाळच्या 2 वेळेला स्नेहन करायला सुरुवात केली तर स्प्रेड जो आहे मॅलिग्नन्सीचा तो उत्तम पद्धतीने कमी करता येतो असं हे लक्षात आलेलं आहे. ह्याच्याबरोबर आणखीन एक वनस्पती इथं आपण आणलेली आहे, ती आपण बघूया. ही गुळवेल नावाची वनस्पती आहे. ही बऱ्याच वेळा आपण दाखवलेली आहे. त्या गुळवेलीचं इथं खाली एक छोटंसं मूळही दिसतंय, पण हे चांगलं मनगटा एवढं जाळ मूळ असलेली वनस्पती घ्यायची आणि ते मूळ जे आहे ते उगाळून जर पोटात द्यायला सुरुवात केली तर कॅन्सरच्या लोकांना जी भूक लागत नाही, मग ते केमोचा परिणाम म्हणून असेल, इतर कोणत्या गोष्टीचा परिणाम असेल किंवा कॅन्सरच्या संप्राप्तीचा किंवा पॅथॉलॉजीचा परिणाम म्हणून असेल, तर ती भूक उत्तम पद्धतीने लागायला सुरुवात होते. आणि ह्याच्या पेशी ज्या आहेत, ज्या स्टेम सेल्स आहेत या वनस्पतीच्या, त्या कॅन्सरच्या प्रत्येक पेशीला विरोधी अशा पद्धतीने काम करतात. एनके नावाच्या ज्या नॅचरल किलर अशा पेशी आहेत ना, त्यांनी ह्या वनस्पतीला खूप चांगल्या पद्धतीने बळ मिळतं असं लक्षात आलेलं आहे. आणि कोणत्याही कॅन्सरच्या अवस्थेमध्ये आणि रुग्णाला, स्त्री असो अगर पुरुष किंवा लहान मुलं, त्यांच्यासाठी ही वनस्पती उपयोगी पडते. अशी आणखी इतर काही वनस्पती आहेत त्या सुद्धा आपण बघणं हे गरजेचं आहे. नक्कीच सर, आपल्याला बऱ्याच वनस्पती सांगतायत कारण खरंच आपला विश्वास बसला पाहिजे, कारण ही वनस्पती आपल्या आजूबाजूलाच असते. आपल्याला बऱ्याच वेळेला मेडिसिनवर विश्वास असतो पण वनस्पतींवर नसतो. हाच विश्वास आपल्याला पुन्हा जागा करायचा आहे. बघूया या वनस्पतींचे फायदे. आता हा शोभेचा आळू म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहित असलेली वनस्पती आहे. त्याचं हे मूळ इथं खाली दिसतं, हे जास्त उपयोगी आहे. ह्याच्यात ऑक्झॅलिक क्रिस्टल बऱ्यापैकी असतात, त्यामुळे लेप लावत असताना आळशीची पावडर म्हणजे जवस जो असतो ती आणि ही वनस्पतीचं मूळ जे आहे ते एकत्र कुटून घ्यायचं, त्यात थोडा चिंचेचा कोळ घालायचा आणि छातीला लेप घालणं हे सुरू करायचं. हा लेप घालत असताना छातीला, पाठीला आणि कुशीला अशा सगळ्या ठिकाणी लावायचा, कारण वरनं जर कापूस लावला गेला तर ओढा चांगला बसतो. आणि फुफ्फुसामध्ये ज्या वेळेला मॅलिग्नन्सी जाते किंवा खुद्द फुफ्फुसात ज्या वेळेला उत्पन्न झालेली असते, असं बऱ्याच कमी वेळेला होतं, पण इतर ठिकाणची मॅलिग्नन्सी जी आहे ती फुफ्फुसात जाण्याची जी शक्यता आहे ती ह्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येते. आणि मग श्वासोश्वासाला होणारा अवरोध जो आहे, चेहऱ्याला आलेला काळवंडलेपणा, घाबरल्यासारखं वाढणं, छातीत दडपल्यासारखं वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी या वनस्पतीच्या मुळाच्या साहाय्याने आपल्याला दूर करता येतात. ह्याच्याबरोबर आणखीन एक वनस्पती बघणं अगदी इष्ट आहे. ही वनस्पती सगळ्यांनी शेताच्या बांधावरती बघितलेली असेल. याला शिवलिंगी असं म्हणतात. याचं फळ हे हिरवं तुम्हाला दिसतं इथे आणि हे पिकल्यानंतर उत्तम पद्धतीचं असं केशरी रंगाचं हे फळ तयार होतं आणि त्याच्या आतमध्ये सांबाची पिंड जशी असते त्याच्या बिया असतात. खरं हे पुरुषांच्या आजारासाठी हे खूप उपयोगी पडणारं औषध आहे. ह्याचा काढा जर पोटात घेतला तर शुक्राणू ज्यांना कमी आहेत किंवा ऑलिगोस्पर्मियाचा आजार जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतो. पण ह्या वनस्पतीच्या पानांचं चूर्ण किंवा रस, त्याच्याबरोबर काँग्रेस गवताची जी फुलं असतात त्याचा रस, शतावरी, अश्वगंधा आणि पुननवा अशी एक वनस्पती आहे ती, आणि गुळवेल सत्व, या सगळ्याचं एकत्रित मिश्रण करून ह्याच्या पानाच्या रसाच्या त्याला भावना द्यायच्या, म्हणजे त्याच्यामध्ये ते खालायचं आणि ते जर पोटामध्ये घेतलं गेलं तर मॅलिग्नन्सी शरीरातली झपाट्याने कमी होता असा अनुभव आहे. बरं होणं ह्या हिशोबाने जे काही प्रयोग आहेत ते आता चाललेले आहेत, परंतु पेशंटचा लाईफ स्पॅन वाढणं, त्याचं दुःख कमी होणं आणि क्वालिटी ऑफ लाईफ पुन्हा रिएस्टॅब्लिश होणं हे खूप चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टीने घडतंय असं लक्षात आलेलं आहे. तर ह्या वनस्पतीचा वापर सुद्धा जरूर आणि जरूर प्रत्येक कॅन्सरच्या रुग्णांनी करून घ्यायला पाहिजे. नक्कीच. आपल्याला जेव्हा असं सांगितलं जातं की या उपचार पद्धतीचा अवलंब करा, आपण बऱ्याच वेळा ॲलोपॅथीकडे जातो, पण आयुर्वेदामध्ये सुद्धा ती ताकद आहे, ती क्षमता आहे, फक्त आपल्याला गरज असते ती कळण्याची. हाच आमचा उद्देश आहे की या कार्यक्रमाद्वारे आयुर्वेदाची माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचत जावी. सर, इतकी तुम्ही माहिती देता आहेत पण तरी आपण पंचकर्म हा जो मेन आयुर्वेदाचा म्हणतात पाया आहे, तर त्याविषयी सर सांगा. कसं आहे, आता एखाद्या कॅन्सर झालेल्या रुग्णाचं निदान जे आहे ते आयुर्वेदिक पद्धतीने झालं तर कोणत्याही आजाराची निम्मी ट्रीटमेंट म्हणजे बस्ती असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. याचं कारण काय, तर वात हा शरीरातला दोष जो आहे त्याला चलत्व आहे, गतिमानता आहे, आणि कफ आणि पित्ताला ती नाहीये. म्हणजे पित्तम पंगू कफम पंगू पंगो मलधातवा हा वायुना यत्र नियंत्रित तत्र गच्छते मेघवत असं म्हटलेलं आहे. तर कफ पित्ताला स्वतःची गती नाहीये. कोणताही दोष वाढत असताना आणि तो दुसऱ्या ठिकाणी जायचा असेल तर तो वात दोषच त्याला कारणीभूत असतो. आणि त्यामुळे कोणत्याही आजाराची जशी निम्मी ट्रीटमेंट ही बसती आहे तशी कॅन्सरची सुद्धा निम्मी ट्रीटमेंट ही बसती आहे. ह्या हिशोबाने मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कोणताही कॅन्सर शरीरात वाढत असताना सान्निपातिक अवस्था म्हणजे तिन्ही दोष वाढलेल्याची लक्षणं दिसत असतात.
तर हे तुम्ही नक्की आणि नीट चांगल्या पद्धतीने ऐकून घ्या आणि जवळच्या वैद्याकडनं तुम्ही हा प्रयोग करून घ्या. ज्या रुग्णांना कॅन्सर आहे अशा लोकांना सकाळच्या वेळेस कफाची वृद्धी होत असते, दुपारच्या वेळेस पित्ताची वृद्धी होत असते आणि संध्याकाळी वाताची वृद्धी होत असते आणि हे तिन्ही काळ जे आहे ते कॅन्सरच्या लोकांना त्यामुळे त्रासदायक होत असतात. तर सकाळी कफ नष्ट करणारा बस्ती जो आहे तो घ्यायचा, दुपारी पित्त नष्ट करणारा बस्ती जो आहे तो घ्यायचा आणि तिन्ही सांध्याला दिवे लागण्याच्या वेळेला वात कमी करणारा बस्ती घ्यायचा. तर ह्या पद्धतीचे बस्ती आयुर्वेदिक ग्रंथकाराने 5000 वर्षापूर्वी देऊन ठेवलेले आहेत. तर हे दोष जे आहे ते वाढायचे थांबतात त्यावेळेला आणि त्यांची लक्षणं जी आहेत ती कमी यायला लागतात. शरीरातला आळस कमी होतो, जडपणा कमी होतो, भूक कमी आहे हे कमी यायला लागतं, लघवीचा अडथळा कमी यायला लागतो, जळजळ कमी व्हायला लागते, वेदना कमी होतात, रक्त शुद्ध व्हायला लागतं. आणि असं निरंतर ज्या वेळेला आपण हे बस्ती 7 ते 8 दिवस करतो ना तेव्हा आपल्या शरीराचं तेज वाढलेलं आहे असं लक्षात येतं, भूक वाढायला लागली असं लक्षात येतं आणि शरीराचं डिटॉक्सिफिकेशन व्हायला लागतं. आणि ह्या आजारामध्ये मुक्ती मिळण्याच्या हिशोबाने जे काय अनेक प्रयोग आता चाललेले आहेत त्यात एक पॅच थेरपी म्हणून आहे, त्याचंही मी वर्णन आता थोड्या वेळाने करून सांगणार आहे. आणि ह्या बस्तीचा आत्ता सांगितलेला प्रयोग जो आहे तो एको मेडिसिन आणि इतर औषधांच्या बरोबर आणि प्राणायामाबरोबर करायला पाहिजे. खूप काही सांगण्यासारखं आणि करता येण्यासारखं आहे, पण आपल्याला हे माहीतच नसतं की आयुर्वेदात हे आहे. आयुर्वेद म्हणजे झाडपाल्याचं औषध, आयुर्वेद म्हणजे शास्त्रच नाही, आयुर्वेद म्हणजे फक्त कावीळचं औषध. ह्या बुरसटलेल्या समजुती ज्या आहेत त्या कधीतरी भारतीय लोकांनी काढायला पाहिजेत आणि जवळच्या वैद्याचा नक्की सल्ला घ्यायला पाहिजे. नक्कीच आपल्याला डॉक्टर सांगतातच आहे, पण आपल्याला फोनही तितकेच येत आहेत. विजय बोलतायत आपल्याशी मुंबईहून. नमस्कार विजयजी. नमस्कार मॅडम. हा मैं विजय सावंत बोलतोय. मला पेनक्रियाला कॅन्सर झाला होता. माझं ऑपरेशन झालंय टाटा हॉस्पिटलला आणि मला आता म्हणजे 3 वर्षापूर्वी मला हा कॅन्सर झालेला आहे आणि माझी ट्रीटमेंट कम्प्लीट झाली. टाटाला माझे व्यवस्थित ऑपरेशन वगैरे झालं, पण आता काय होतं थोडंसं मला भूक वगैरे लागत नाही आणि रेग्युलर चेकअप मी करतोय. रेग्युलर चेकअप माझं 3 महिन्याचं. आताच मी जानेवारीला चेकअप केलं 6 महिन्यानंतर. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. मला आता एकदम व्यवस्थित अशी भूक लागली पाहिजे ती लागत नाहीये आणि पोटात साफ होत नाही. बरं, आता तुम्हाला व्यसन काय आहे? काही नाही, मला व्यसन वगैरे असं काहीच नाही. पहिल्यापासून नाहीये ना? नॉनव्हेज खाता का? नाही, नॉनव्हेज केव्हा तरी खातो, असं म्हणजे रेग्युलर असं. चहा किती वेळा पिता? दिवसातून एकदा किंवा 2दा. बरं, रात्री जागरण करायची सवय होती का? नाही, काही नाही. आणि केमिकलशी संबंधित असा व्यवसाय वगैरे नाही ना आपला? नाही, काही नाही. मला फक्त मी एअर इंडियामध्ये होतो, तिथून मी रिटायर्ड स्टाफ आहे आता. बरं. नक्कीच खूप चर्चा चालू आहे आणि बरेच विषय आपल्याला हाताळायचे आहेत. अगदी तुम्ही रसायन सांगितलं, पंचकर्म सांगितलं, पण या व्यतिरिक्त अजून आपण काय सांगणार? कसं आहे आता या रुग्णाच्या प्रश्नाच्या हिशोबानेच आहे की पॅनक्रियाशी संबंधित मॅलिग्नन्सी उत्पन्न झाली तर हे होण्याची कारणं एकदम लक्षात येत नाहीत. पण आपण डासांची मस्किटो मॅट वापरतो आणि त्याने डास मरून पडतो हे दिसतं. हा छोटासा जो मल्टी सेल्युलर किडा आहे तर त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. तर आपल्या शरीरामध्ये निरंतर आपण त्या मॅच लावल्यावर काय परिणाम येतो हे लोकांच्या एकदम लक्षात येत नाही. ॲस्बेस्टसच्या घरामध्ये राहणं, त्याचा धूर पोटामध्ये जाणं, फुफ्फुसात जाणं किंवा डांबरासारख्या पदार्थाच्या सतत संपर्कात असणं, प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं अन्न जे आहे ते खाणं किंवा ओव्हरनाईट फूड जे आहे ते खाणं, फ्रीजमधलं जास्ती खाणं, चीज आणि पनीरसारखे सडलेले पदार्थ पोटात जास्ती घेणं, मांसाहार जो आहे तो कोणत्या आजारी पडलेल्या प्राण्याचा आपण खातोय हे माहीत नसणं, अशी अनंत कारणं याच्यामध्ये असतात. आणि त्यामुळं अगदतंत्र नावाचं एक शास्त्र आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. काय बाल ग्रहोर्ध्वांग शल्य दंष्टा जरावृषान आणि हे सगळं एका समासात सांगून ठेवलेलं आहे. ह्याचा एकमेकाशी संबंध असलेली अशी शास्त्र आहेत. तर कॅन्सर झालेल्या रुग्णांना आम्ही बऱ्याच वेळेला विष चिकित्सा करतो, म्हणजे अगदतंत्रातली ट्रीटमेंट करतो आणि त्याचा परिणाम जो आता पॅनक्रियाचे मॅलिग्नन्सी असलेले हे रुग्ण आहेत त्यांनी तो करून घ्यायला पाहिजे. भूक अजून लागत नाही म्हणजे आजार पूर्ण गेला असं आयुर्वेद मानायला तयार नाहीये. ही गोष्ट चांगली आहे की तपासणीमध्ये काही येत नाहीये, परंतु इथं एक राहिलेली गोष्ट जी आहे ती करावी लागते की पॅनक्रियाजला जो काही मज्जातंतूंचा सप्लाय पाठीतून आहे त्याच्यावरती आतापर्यंत काम केलेलं गेलं नाहीये. हे तुम्ही पक्क लक्षात घ्या आणि जवळच्या वैद्याचा सल्ला घ्या. आणि पाठीवरती घालायची लेप आणि त्याच्यावर पोटातली जी औषधं आहेत ती जर तुमच्या पोटामध्ये जायला लागली तर हा आजार कमी होऊ शकतो. आता मगाशी दाखवलेली इरिमुरी घृत जे होतं ते पोटाला लावणं, गाईचं दूध जे आहे ते रात्री पित राहणं आणि रात्री अविपत्तीर चूर्ण नावाचं चूर्ण आहे ते पोटात घेणं हे खूप उपयोगी आहे. चंदनाच्या पानांचा रस तुम्ही रोज सकाळी 30 ml घेतला तर हे प्रकरण दूर होऊ शकतं. याच्या बरोबरीनं पॅच थेरपी नावाची एक थेरपी जी आहे ती आयुर्वेदातली आम्ही सध्या वापरतो. त्याच्यामध्ये रससिंदूर किंवा रसकर्पुरासारखी काही पारदाचे कल्प असतात आणि त्याच्यात अँटी मॅलिग्नंट अशा औषधांचे कल्क किंवा ठेचा घातलेला असतो आणि तो शरीराच्या विशिष्ट पॉईंटवरती लावून वर्ण चिकटपट्टी लावली जाते. साधारण 2 ते 3 दिवस तो लेप तसाच ठेवायचा असतो. तर शरीरावरचं जे भ्राजक पित्त आहे ते त्या औषधाचं पचन करून घेतं आणि मग त्या औषधाचा
आयुर्वेदाचा परिणाम जो आहे त्या तिथल्या गाठीवरती किंवा त्या अवयवाच्या कॅन्सरवरती येतो. तर हा एक प्रकार जो आहे तो आता आम्ही हल्ली मोठ्या प्रमाणावरती वापरतो आणि त्याचे सुंदर परिणाम लोकांना येतात. तर आयुर्वेदाचं पोटेन्शियल आणि त्याच्यातले जे प्रयोग आहेत हे नवीन वैद्य खूप मोठ्या पद्धतीने करत असतात. त्यांच्याकडे जाऊन आयुर्वेद काय म्हणतोय तुमच्या आजारासाठी हे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटायला पाहिजे आणि तसा सल्ला घ्यायला पाहिजे. नक्कीच सर, मॉडर्न मेडिसिनमध्ये कॅन्सरच्या बऱ्याच स्टेजेस सांगितल्या जातात आणि त्यानुसार त्यांची ट्रीटमेंट ही विभागली जाते. अगदी किमोथेरपी असते, रेडिएशन असतं. तसं आयुर्वेदात या स्टेजसाठी असे वेगवेगळे उपचार असतात. कसं आहे, पहिल्यांदाच हे प्रकरण ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला लोक सगळं करून नंतर आयुर्वेदाकडे येऊन मोठ्या मोठ्या फायली घेऊन येतात. मग ते सगळं पहिलं खरकट काढायचं आणि नंतर मग आपली औषधं द्यायची, असं वैद्याला युजली करायला लागतं. कारण आमच्याकडे आलेल्या रुग्ण जो असतो तो युजली 3ऱ्या किंवा 4थ्या अवस्थेतला असतो किंवा फक्त श्वासोच्छ्वास सुरू आहे आणि बेड रिडन आहे असंच असतं. तर ह्या वेळेला आम्ही जी ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये पंचकर्माचा मगाशी सांगितलेला जो भाग आहे 3 वेळचे 3 बस्ती हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी एक सूत्र आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेलं आहे आणि त्या स्टेजनुसार आम्ही वापरतो. वर्धनेने एक दोषस्य क्षपणेने उच्छ्रित सेवा कफस्थानानुपूर्व्या वा असं एक सूत्र आहे. त्या पद्धतीने त्याची अवस्था कोणती आहे हे आम्ही बघतो, त्याची ताकद किती आहे बघतो, आजाराची ताकद आणि रुग्णाची ताकद हे दोन्ही बघून साकल्याने विचार करून आत्ता सांगितलेली जी औषधं आहेत ती वापरली जातात. ह्याच्यामध्ये रक्तमोक्षण करणं हा एक प्रकार असतो, अग्निकर्म किंवा विद्धकर्म करणं हा एक प्रकार असतो आणि काही यापन बस्ती नावाचे बस्ती आहेत ते केल्यानंतर शरीराची ताकद मेंटेन होऊ शकते आणि मग त्यातनं एकदा रुग्णाला थोडंसं हायचं वाटलं की मग पुढची ट्रीटमेंट करण्याची पद्धत असते. तर ह्या एकंदरीत अवस्था आयुर्वेदाने सांगितलेल्या आणि त्या पद्धतीनेच ते जायला लागतं. बरोबर आहे. म्हणजे आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं असतं. नैसर्गिक पद्धती जेव्हा वनस्पती वाढत असतात तेव्हा त्यांच्याही पंचमहाभूतांनीच बनलेले असतात. त्यांचा वापर जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं शरीरही तितकंच सुदृढ आणि लगेच आपण निरोगी राहू शकता. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. केतना बोलतायत मुंबई इथून. नमस्कार केतनाजी. हॅलो बोला. हॅलो. हा नमस्कार मॅडम. नमस्कार सर. सर्वप्रथम नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांना. धन्यवाद. तुम्हाला देखील. मला हा प्रश्न आहे सरांना की कॅन्सर मुळात होऊ नये म्हणजे ऑक्सिडेशन आणि फ्री रॅडिकल फॉर्मेशन हे बॉडीमध्ये होऊच नये यासाठी कोणती आयुर्वेदिक वनस्पती नंतर आहारात पथ्य आणि कोणते घरगुती उपाय आहेत आणि अशी जी कोणती प्रकृती असेल जसे वात पित्त किंवा कफ तर त्यालाही ते लागू पडेल हे उपाय ते तेवढं तुम्ही जरा प्लीज सांगा. नक्कीच. धन्यवाद केतनाजी. कारण तुमचा प्रश्न हा सगळ्यांसाठी खूप गरजेचा आहे. खूप छान सर प्रश्न विचारला. खूप सुज्ञ आणि चांगल्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. असं आहे की 35 वर्षाच्या काळात ज्या ज्या रुग्णांना मी आधी औषधे दिलेली होती आणि ज्यांची मॅलिग्नन्सी पुन्हा रिलॅप्स झालेली नाहीये, युजली केमोथेरपी झाली की केमोचा परिणाम म्हणून 3 वर्षात रिलॅप्स ऑफ मॅलिग्नन्सी बऱ्याच वेळा होतं. तर असे 35 वर्षातली प्रिस्क्रिप्शन जेव्हा मला मिळाली वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या ठिकाणी भेटल्यानंतर, कधी मॉलमध्ये कधी थिएटरमध्ये, तर ह्या लोकांनी येऊन मुद्दाणून सांगितलं की आम्ही आता याच्यापासून पूर्ण मुक्त आहोत. तर त्यातली जी कॉमन औषधं आहेत ती मुद्दाणून तुमच्याशी मी शेअर करतो. ह्याचा सगळ्यांनाच खूप चांगला उपयोग होईल. तर त्रिफळा चूर्ण रोज रात्री झोपताना 1 चमचा मध आणि अर्धा चमचा तुपावरती घेत राहायचं. तर ह्यानी शरीरातली जी मॅलिग्नन्सी आहे ती पुन्हा वाढणं हा प्रकार जो आहे ऑपरेशन नंतर तुम्हाला हा त्रास पुन्हा होणं याच्यासाठी तुम्ही करू शकता. कपालभाती प्राणायाम हा सकाळी आणि संध्याकाळी 30-30 मिनिटं तज्ज्ञ योग शिक्षकाकडे जाऊन आधीचे यम नियम आसन करून मग प्राणायाम करायचे असतात. या पद्धतीने वागणं हे मॅलिग्नन्सी उत्पन्न होऊ देत नाही आणि झालेली असेल तर इतर औषधांच्या बरोबर त्याचं निराकरण करण्यासाठी सुद्धा हे उपयोगी पडतं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन वाढल्यानंतर या कॅन्सरच्या गाठी ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने कमी करतात हे आपण बघून झालं. पण षडरसात्मक आहार असायला पाहिजे. प्रत्येकजण हल्ली चौरस आहार कार्बोहायड्रेट घ्या मिनरल घ्या असं म्हणत असतो, पण आयुर्वेदाचं म्हणणं तसं नाही आहे. सर्व रसाभ्यास हा बलवर्ण करानाम श्रेष्ठा. आणि बलवर्ण कोणाचं चांगलं आहे, ज्यांना कॅन्सर नाही अशाच लोकांचं चांगलं आहे. त्यामुळे प्रिव्हेन्शन करायचं असेल तर साही रस तुम्ही घ्यायला पाहिजेत. आपण सगळे काय करतो, कडू आणि तुरट सोडून सगळं खातो आणि त्यामुळे वैद्याकडे आला की आम्ही तुम्हाला तेच देतो. तर तुम्ही आधीपासूनच ते घ्यायला सुरुवात करा. जेवणाच्या सुरुवातीला गोड रस जायला पाहिजे, नंतर मग आंबट खारट थोडंसं चालेल आणि सगळ्यात शेवटी कडू घ्यायचं आहे. आईस्क्रीमची डिश वगैरे असं काही घेऊन चालणार नाही, हे करायला पाहिजे. सूर्यनमस्काराचा व्यायाम जो आहे तो उघड्यावरती सकाळच्या वेळेला करणं हे खूप इष्ट आहे. आणि मन जे आहे ते चांगलं शांत राहील अशा पद्धतीची वागणूक पाहिजे की रात्री पडल्यानंतर आपल्याला चांगली झोप लागेल अशी आपली वागणूक पाहिजे. आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य याच्यात ब्रह्मचर्याला खूप महत्व आहे. जेवढं शरीरातलं शुक्र चांगलं असेल तेवढं टिश्यूचं प्रपोगेशन हे चांगलं होत असतं आणि शुक्राणू जेवढे चांगले असतील तेवढं ते आपल्याला जीवन आहे.
जेवढे बिंदू हे शरीराच्या बाहेर पडतील तेवढं ते घातक आहे. मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरो देहे तावत कालस्य भयम कुतः. या विषयावरती कोण फारसं बोलत नाही, पण ब्रह्मचर्य पालन हे नैष्ठिकी ब्रह्मचर्य पालन केलं तर मॅलिग्नन्सी होत नाही, आणि झालेली असेल तर ती झपाट्याने कमी सुद्धा करता येते. नक्कीच. आयुर्वेद हे जीवन जगण्याची कला आहे असं म्हणतात ते. नक्कीच आपल्या डॉक्टरांकडून नेहमीच याचा उल्लेख केला जातो की कसं जगावं आणि कसं सुदृढ आयुष्य हे जगलं पाहिजे. नक्कीच आपला आरोग्य सल्ला काय आहे तो पटकन आपण बघून घ्या. कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरसाठी तज्ज्ञाकडून कपालभाती, अनुलोम विलोम, प्राणायाम प्रत्येकी 45 मिनिट पर्यंत करण्याचा अभ्यास शिकून घ्यावा. आयुर्वेदातील कॅन्सर विरोधी वनस्पतीच्या पानांचे रस हे कॅन्सरच्या गाठी, त्यांचा प्रसार आणि पुनरुद्भव यासाठी अप्रतिम उपयोगी पडतात. रोज रात्री किंवा पहाटे 1 चमचा त्रिफळा चूर्ण, 1 चमचा मध, अर्धा चमचा गाईचे तूप हे सतत घेतल्यास कॅन्सरची पुनरुत्पत्ती बऱ्याच प्रमाणात टळते. दररोज संध्याकाळी दशमुळाचा बस्ती व त्याचेच तेल अंगाला लावणे आणि त्याच तेलाचे नस्य केल्यास कॅन्सरमध्ये अप्रतिम फायदा होतो. आपले जे प्रेक्षक आहे आणि इतरही आपले जे मेल आयडी पाठवतात, मेलवरून आपले प्रश्न विचारतात, त्यांनाही डॉक्टरांकडे थेट उपचार घेण्याची इच्छा असेल तर त्यासाठी डॉक्टरांचा पत्ता तुम्ही लिहून घ्या. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिवपेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 02024430262. मोबाईल नंबर आहे 9595810727 किंवा 8087347921. ईमेल आयडी आहे श्रीविश्वामृत@gmail.com. डॉक्टर, आपण इतकी चर्चा करतोय पण तरी सुद्धा पुन्हा आपल्याला हे सांगायचं आहे की हे प्रश्न सगळे चालूच राहतात आणि त्यानंतर आपण विचार करतो की कॅन्सरची ट्रीटमेंट होणं आणि त्यानंतर केस जाणं किंवा ही सगळी मानसिक क्षमता कमी होणं, याविषयी काय सांगाल? त्यासाठी प्राणायाम इतका उत्तम मार्ग नाही. ध्यानधारणा साधना जे आहे ते करायला पाहिजे. माक्याचा रस पोटामध्ये घेतला तर केसांच्या तक्रारी, केस गळणं हे कमी होतं. अगदतंत्रातलं चंद्रोदय अगद म्हणून जे सांगितलेलं आहे ते आणि महाहस्य अगद जे आहे ते पोटात जर घेतलं तर केमोथेरपीचे वाईट परिणाम जे आहे ते उत्पन्न होत नाही. पोटामध्ये मनुका जे आहे ते रात्री झोपताना लाल मुळ्याच्या रसावर जर घेतलं गेलं तर मॅलिग्नन्सीचे ह्याचे परिणाम जे आहेत केमोथेरपीचे ते खूप चांगले कमी येतात. त्याच्याबरोबर शृंगभस्म जे आहे ते हृदयासाठी त्यांनी घ्यावं, म्हणजे केमोचा वाईट परिणाम हृदयावरती येत नाही. नक्कीच. आपला ॲड्रेस काय आहे हेही आपण बघून घ्यावा, कारण तुमची प्रतिक्रिया ह्या सुद्धा आमच्यासाठी तितक्याच गरजेच्या असतात. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहेत हॅलो डॉक्टर DDK Mumbai@gmail.com आणि फेसबुक आहे facebook.com/ddsahyadri.in आणि यूट्यूब आहे youtube.com/users/ddsahyadri. आपल्या प्रतिक्रिया ह्या सुद्धा आमच्यासाठी खूप गरजेच्या आहेत. डॉक्टर, आपण हे प्रश्न चालूच आहेत आणि मानसिक स्त्रियांसाठी आपण खास असं म्हणू शकतो की मनोकायिक आजार हे वाढत असतात, तर ते वाढण्यासाठी आपण काय सांगणार की हे आजार कमी होण्यासाठी त्यांनी प्राणायामाचा मगाशी सांगितलं तसा वापर करावा. पण स्त्रियाने पहिले नाही काय करावं, पाळीच्या 4 दिवसात कसं वागावं हे शिकून घ्यायला पाहिजे. आणि मलमूत्राच्या वेगाचा अवरोध करायचा नाही, कारण मळाचं आणि मूत्राचं पाणी पडून राहिल्यानंतर ते पुन्हा रिएब्झॉर्ब होतं आणि आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये आल्यानंतर आपल्या प्रत्येक अवयवाला ते कॉन्टॅमिनेटेड जे रक्त आहे ते पुरवलं जायला लागतं. त्यामुळे प्रत्येक बॉडी फिजिओलॉजीमध्ये इन्सल्ट यायला लागतात आणि त्याचा परिपाक म्हणून हे ॲक्युम्युलेट होऊन नंतर मोठे आजार उत्पन्न होतात. त्याच्यामध्ये कॅन्सर हा सुद्धा आहे. त्यामुळे आम विषातून उत्पन्न होणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये यज्ञपुरुषी अध्याय चरकाचार्याने असं सांगितलंय की मलमूत्राचा वेग आल्यानंतर जो अडवून ठेवतो किंवा आलेला नसताना जो उत्पन्न करतो तो माणूस हा अनेक आजारांनी घेरला जातो. कॅन्सर हे सुद्धा त्याला अपवाद आहे असं नाहीये. तर स्त्रियांनी नेमका हा प्रयोग जो आहे तो नक्की करायला पाहिजे. आणि शरीराची शुद्धी एकदा 50ला बंद झाल्यानंतर पंचकर्माचा वापर जो आहे तो उत्तम पद्धतीने त्यांनी करून घ्यायला पाहिजे. योग साधना जी आहे ती पहाटेच्या वेळेला व्हायलाच पाहिजे. आणि वयानुसार आपलं जे खाणं पिणं वागणं आहे, मन कधी आपलं म्हातारं होत नाही, शरीर म्हातारं होतं. खाण्यापिण्यातले बदल हे खूप महत्वाचे आहे. 40 नंतर एकदा जेवायला पाहिजे. डॉक्टर, तुम्ही इथे आमच्यासाठी इथे आलात आणि आयुर्वेदासाठी इतकी छान माहिती दिली, कॅन्सरविषयी छान माहिती दिली, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांतर्फे, हॅलो डॉक्टर टीमतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.